कड्यावरून उतरताना तिचा पाय सुटला, हात घसरला तर तिचा मृत्यू होणार हे शक्यच होतं। त्यामुळे तिने तसंच धाडस आपल्या लहान मुलासाठी धाडस करत तिने उतरण्याचा निर्णय घेऊन उतरायला सुरुवात केली। तर तिच्या हातापायांना जखमा झाल्या, काटे घुसले, तरी सुद्धा ते आपल्या लहान बाळाच्या ओढीने कड्यावरून खाली उतरून आपल्या बाळाजवळ गेली। त्या बाळाला गेल्या त्या बाळाला कुशीत घेतले आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हिरकणी गडावर गेल्या। पहारेकऱ्यांना हिरकणी दिसल्या। पहारेकऱ्यांनी हिरकणीला विचारले, तू कसे गेलीस, काय केलंस? मग पहारेकऱ्यांनी हिरकणीचं शिवाजी महाराजांना सांगितले। शिवाजी महाराजांना हिरकणीचे खूप कौतुक वाटले। मग शिवाजी महाराजांनी हिरकणीला आपल्या किल्ल्यावर आपल्या गडावर बोलवले व तिचे खूप कौतुक केले। ते म्हणाले, माई, तू इतक्या अवघड अशा किल्ल्याच्या कडेवरून कशी उतरली? दिवसाच्या प्रकाशात सुद्धा तो कडा उतरण्यास माणसांना अडचणीत असत। इथे जंगली श्वापद वगैरे वगैरे खूप काही आहे, तरी सुद्धा तू कशी उतरली? तिने सांगितले, माझ्या बाळाच्या ओढीमुळे मी तर गेली। मग शिवाजी महाराजांनी हिरकणीला साडी चोळी देऊन तिचे ओठी भरली। तिचा खूप अभिमान वाटले शिवाजी महाराजांना। शिवाजी महाराजांनी हिरकणीला सांगितले, तुझ्या नावाचा मी इथे गुरुज बनणार आहे। त्या गुरुजाला तुझे नाव देऊन तो गुरुज कायमचा इथे राहील। एवढेच शिवाजी महाराजांनी कौतुक केला। हिरकणीलाही खूप आनंद वाटला आणि हिरकणीसाठी जशी आई आहे तशी आपली आई सुद्धा आपली खूप काळजी करत आहे। त्यामुळे आपण आईचा खूप आभार मानले पाहिजे। धन्यवाद।